व्यर्थ का फिरशी निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. प्रस्तुत हा सेवेसाठी घेतलेला अभंग महाकैवल्य तेजोनिधी मौली ज्ञानोबारायांचा असून या अभंगामध्ये मौली ज्ञानोबारायांनी परमार्थ पथामधील अत्यंत अंतरंग साधना सांगितलेली आहे. यथामती आणि यथाकाल या अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी आजच्या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त जाणून घेऊ आणि मग दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये आणि यथामती या अभंगाचं काहीसं चिंतन करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. हा जो नाममहोत्सव या ठिकाणी सुरू आहे हा ब्रह्मलीन बाळकृष्ण महाराज भोंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा नाममहोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. माझा काही तसा विशेष परिचय नाही, पण त्यांच्या चिरंजीवांनी आणि इतर लोकांनी जेव्हा त्यांचं महात्म्य मला सांगितलं तेव्हा मला खूप नवल वाटलं. त्याचं कारण असं आहे की एवढ्या ग्रामीण भागामध्ये अगदी सामान्यातिसामान्य माणसापर्यंत वेदांत पाझरवण्याचं काम त्यांनी केलं. वेदांताचा मारा करणं वेगळं आणि वेदांत पाझरवणं वेगळं. पाणी हे खळखळ खळखळ जर वाहिलं तर त्या पाण्याचा उपयोग होत नाही. पाणी काय पाझरलं पाहिजे. कीर्तनामध्ये जे आपण श्रवण करतो, म्हणजे आता कीर्तन करून मी आपल्याला सांगतो की कीर्तन करण्याचा तसा फारसा काही उपयोग होत नाही. त्याचा कारण कीर्तनाचा होणारा परिणाम हा कीर्तन झाल्यानंतर काही क्षणापुरता असतो, पण वेदांताचे किंवा कोणत्याही ग्रंथाचे संत वाङ्मयाचे पाठ शिकवणं ह्याचा जो होणारा परिणाम आहे हा दीर्घकालिक परिणाम आहे. म्हणून कीर्तन करण्यापेक्षा पाठ सांगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कीर्तनाने माणसं घडतात, पण काय घडतं आपाततः श्रवणाने काही माणसांची परमार्थामध्ये प्रवृत्ती होऊ शकते, पण परमार्थामध्ये झालेली प्रवृत्ती ही दीर्घकालिक नसते. पण पाठ श्रवण केल्यानंतर होणारा जो परिणाम तो आपल्या आयुष्यभर पुरत असतो. आणि असं पाठ सांगण्याचं काम ब्रह्मलीन बाळकृष्ण महाराजांनी केलं. आणि अगदी सामान्यातिसामान्य माणसापर्यंत, कोणती त्याची जात बघितली नाही, कोणत्या वर्णाचा आहे, कोणत्या कुळाचा आहे, कशाचाही विचार न करता अगदी सामान्यातिसामान्य माणसापर्यंत त्यांनी आता सांगितलं मला की स्त्रिया सुद्धा वेदांत बोलतात. म्हणजे अगदी स्त्री कोणत्याही जातीचा सामान्य माणसापर्यंत त्यांनी वेदांत पोचवण्याचं काम केलं. हे अत्यंत महत्त्वाचं कार्य. आणि अशा महात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची ही सेवा आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा सेवेसाठी घेतलेला अभंग मौली ज्ञानोबारायांचा आहे आणि अंतरंग साधना सांगणार आहे. हल्ली जर आपण विचार केला तर मौली ज्ञानोबारायांचे अभंग फारसे कोणी कीर्तनाकरता निवडत नाही. त्याचं कारण असं आहे की मौली ज्ञानोबारायांचं जे वाङ्मय आहे ज्ञानेश्वरीपेक्षा सुद्धा मौली ज्ञानोबारायांचे अभंग हे समजण्याकरता अत्यंत कठीण आहे. ज्ञानेश्वरीमधल्या जर एखाद्या ओवीचा अर्थ आपल्याला समजला नाही तर आपण मागे गीतेकडे जाऊ शकतो आणि गीतेच्या साह्यानं आपण त्या ज्ञानेश्वरीमधल्या ओवीचा अर्थ सांगू शकतो. पण माऊलींचे जे अभंग आहेत त्यांचा अर्थ सांगणं अत्यंत कठीण आहे. म्हणून कोणी सहसा या माऊलींच्या अभंगावर चिंतन करताना आपल्याला दिसून येत नाही. मग मी कशा करता घेतला आहे त्याचं कारण सांगतो. एक दृष्टांत सांगतो, घडलेली गोष्ट. तीर्थरूप गुरुवर्य महाराजांचे एक स्नेही होते, नाव फक्त सांगत नाही. ते एका पुण्यामधल्या मोठ्या महाविद्यालयाचे प्रिन्सिपल प्राचार्य होते आणि त्यांना एक सवय की रोज महाविद्यालयामध्ये जाताना कुंकू लावायचे आणि कुंकू लावून महाविद्यालयामध्ये जायचे. खूप सुंदर शिकवायचे. लोकांना कशाचा काय प्रश्न पडेल काही सांगता येत नाही. त्या महाविद्यालयामधल्या मुलींच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की आपले प्राचार्य एवढं चांगलं शिकवतात, एवढे उत्कृष्ट आहेत, पण हे कुंकू कशा करता लावतात. मग मांजराच्या
गळ्यामध्ये घंटा बांधायची कोणी? मग सगळे म्हटले आपण मिळून एकत्रित जाऊ आणि एकत्रित जाऊन आपल्या प्राचार्यांना विचारू की तुम्ही कुंकू का लावता. मग सगळ्या मुली एकत्र झाल्या. एकत्र होऊन प्राचार्यांकडे गेल्या आणि त्यांना विचारलं, प्राचार्य महोदय, आपण चांगलं शिकवता, आपण चारित्र्य संपन्न आहात, पण आपण कुंकू का लावता त्याच्या मागचा आम्हाला मर्म सांगा. त्यांनी सांगितलं त्यामागे मर्म वगैरे असं काही नाही. कुंकू तुम्ही मुलींनी लावलं पाहिजे, पण मुलींनी कुंकू लावायचं सोडून दिल्यामुळे मी कुंकू लावतो, असं त्यांनी त्याचं उत्तर सांगितलं. तर माऊलींच्या अभंगाचं म्हणजे चिंतनाला घेण्याचं कारण काय, तर कोणी जास्त त्याचा विचार सांगत नाही, पण माऊलींचं वाङ्मय हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे याच्याकरता माऊलींचा अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे. माऊलींच्या वाङ्मयाचा अभंगांचा अर्थ कळणं फार कठीण आहे आणि मी हा अर्थ सांगू शकतो याचं महत्त्वाचं कारण ब्रह्मलीन दादा महाराज आणि ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी. जर दादांनी आणि गुरुजींनी जर माऊलींच्या गाथेचा अभंगांचा अर्थ लिहिला नसता तर मला त्यातलं काहीही कळलं नसतं. माऊलींच्या अभंगामध्ये माऊली हे शब्दप्रभू आहेत. आता काय झाले माहिती का, की संतांच्या ज्या पदव्या त्या फक्त संतांनाच शोभतात, पण हल्ली कोणालाही कुठल्याही पदव्या दिल्या जातात त्याचा काही सुमार राहिलेला नाही. शब्दप्रभू फक्त माऊलीच आहे. कोणीही नावामागे शब्दप्रभू भाषाप्रभू तो अर्थ नाही आहे. शब्दप्रभू माऊलीच आहेत. माऊलींशिवाय या जगामध्ये कोणीही शब्दप्रभू नाही आहे. माऊलींनी शब्द निर्माण केलेले आहेत आणि शब्द निर्माण करून त्या शब्दांना अर्थ प्रदान केलेला आहे. एक प्रसिद्ध अभंग आहे, ऋणू झुणू रे भ्रमर, आपण सगळ्यांनी ऐकला असेल. तर त्याच्यामध्ये एक शब्द आलाय, परिमळ विद्गदू रे भ्रमरा. तर विद्गदू हा जो शब्द आहे, या विद्गदू शब्दाचा जो अर्थ आहे तो मराठीमधल्या अनेक शब्दकोश, ज्याला इंग्रजीमध्ये डिक्शनरी असं संबोधतात, अशा अनेक डिक्शनरी मी शोधल्या, पण कोणत्याही डिक्शनरीमध्ये विद्गदू या शब्दाचा अर्थ लिहिलेला नाहीये. मग विद्गदू या शब्दाचा अर्थ समजणं हे गरजेचं आहे. मी जेव्हा थोडंसं अंतर्मुख होऊन थोडासा संस्कृतचा इलाजाने अथवा नाइलाजाने माझ्याकडनं अभ्यास घडल्यामुळं जेव्हा अंतर्मुखून मी जेव्हा विचार केला तेव्हा विद्गदू या शब्दाचा अर्थ असा आहे, विद्गदू ह्याच्यामध्ये मूळ धातू आहे विद. तर विद या धातूचा अर्थ आहे ज्ञान आणि विद्गदू या शब्दाचा अर्थ आहे ज्याला परिपूर्ण ज्ञान आहे तो. चांगल्या सोप्या मराठीमध्ये सांगायचं झालं तर विद्गदू म्हणजे जाणकार. आणि हे विद्गदू हे विशेषण संबोधन कोणाकरता वापरलंय, परिमळ विद्गदू रे भ्रमरा. त्या भ्रमराला परिमळाचा विद्गदू म्हणजे परिमळाचा म्हणजे सुगंधाचा जाणकार असं माऊली म्हणतात. का जाणकार म्हणतात त्याचं कारण सांगतो. तुम्ही भुंगा सगळ्यांनी बघितला असेल, हल्ली ती प्लॅस्टिकची फुलं निघालेली आहेत आणि ती प्लॅस्टिकची फुलं इतकी सुंदर असतात, इतकी सुंदर असतात की ओरिजिनल फुलं त्या प्लॅस्टिकच्या फुलासमोर डुप्लिकेट वाटावी इतकी सुंदर असतात. आणि त्या प्लॅस्टिकच्या फुलावर जर सेंट मारला तर सेंट मारल्यानंतर आपण ते खरं भूल म्हणून घेऊ, पण कोणताही भुंगा त्या प्लॅस्टिकच्या फुलावरती जाऊन त्याचं मकरंद सेवन करणार नाही. म्हणून त्याला काय म्हटलंय, परिमळ विद्गदू. खरा परिमळ त्याला कळतो म्हणून त्याला काय म्हटलंय, परिमळ विद्गदू. म्हणून माऊली हे भाषा प्रभू आहे. माऊलींच्या वाङ्मयाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे माऊलींच्या वाङ्मयामध्ये प्रासादिकता आहे. प्रासादिकतेचा विचार बऱ्याच प्रकारांनी सांगता येतो. तर प्रसाद हा काव्यामधला एक गुण आहे. तर प्रसाद या काव्यातल्या गुणाचा अर्थ सांगताना काव्याच्या ग्रंथामध्ये असा अर्थ सांगितलाय, प्रसाद गुण कशाला म्हणायचं, ज्या वाङ्मयामध्ये आबाल सुबोधता असते अशा आबाल सुबोध वाङ्मयाला प्रासादिक वाङ्मय म्हटलं जातं. म्हणजे काय, बाल शब्दाचे बरेच अर्थ. आता तुम्ही तर्कसंग्रहाचा सगळा अभ्यास करतात, सुरुवातच काय, बालानाम सुखबोधाय क्रियते तर्कसंग्रह. तर बालांच्या सुखबोधा करता म्हणजे अनायासानं त्यांना बोध व्हावा न्यायशास्त्राचा, याच्या करता मी या ग्रंथाची निर्मिती करतो. तिथं बाल शब्दाचा अर्थ काय. आता बाल कोणाला म्हणतात तर साधारणपणे 18 वर्षाच्या कमी ज्याचं वय असतं त्याचं नाव आहे बाल. आणि त्या बालकांकरता कायदा वेगळा आहे, त्याला काय म्हणतात, ज्युएनाइल लॉ. आणि हल्ली त्याचा कसा सदुपयोग केला जातो, कसा दुरुपयोग केला जातो हे काही सांगण्याचं ठिकाण नाही, म्हणून जास्त मी विस्तार करत नाही. तर बाल म्हणजे जो वयाने 18 वर्षापेक्षा कमी आहे असा बाल शब्दाचा अर्थ नाही आहे.
बाल शब्दाचा अर्थ ज्याची त्या शास्त्रामध्ये गती नाहीये, ज्याला त्या शास्त्राचं परिपूर्ण ज्ञान नाहीये, जो शास्त्रामध्ये अजून ज्याचा प्रवेश झाला नाहीये, त्याचं नाव आहे बाल. आणि माऊलींचं वाङ्मय हे असं आहे की आबाल सुबोध आहे, अगदी लहानाती लहान, सामान्याती सामान्य माणसाला कळणार हे वाङ्मय. किती माऊलींचं वाङ्मय सोपं आहे. तीर्थरूप गुरुवर महाराज नेहमी सांगतात, मी जे सांगतोय ते माझ्या बुद्धीचं काही नाही, माझ्या चिंतनामध्ये सतत तीर्थरूप गुरुवर महाराजांचं नाव येणार. त्याचं कारण त्यांच्याशिवाय मी कोणाचं श्रवणही केलं नाही आणि आता या घडीला अशी बुद्धी आहे की त्यांच्याशिवाय कोणाचं श्रवण करावं अशी इच्छाही राहिलेली नाही. असो, तर ही जी आबाल सुबोधता ही माऊलींच्या वाङ्मयामध्ये कशी आहे, तर माऊलींनी इतकं सोपं लिहिलं, इतकं सोपं लिहिलं, इतकं सोपं लिहिलं की कोणालाही काहीही न कळता मला सगळं कळलं असा भ्रम व्हावा, एवढी आबाल सुबोधता माऊलींच्या वाङ्मयामध्ये. आणि अशा प्रसाद गुणाने हा माऊलींचं वाङ्मय संपन्न आहे. आणि दुसरी प्रासादिकता म्हणजे काय, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, क्षरा अक्षरा वेगळा तुका हो निराळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. तुकोबाराय प्रासादिकता काय त्याचा वर्णन करताना सांगतात, क्षरा अक्षरा वेगळा तुका हो निराळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. ह्याच्यामध्ये चिंतन सांगण्यासारखा बराच भाग आहे. पाहे म्हणजे काय, निगम कळा म्हणजे काय, क्षर म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, क्षराक्षरातीतता म्हणजे काय, याचा आपल्याला विचार करायचा नाही. कारण की अभंगाचं आपल्याला चिंतन करायचं असल्यामुळे फक्त बोले विठ्ठल प्रसादे, मी जे काही बोलतोय, करविली तैसी केली कटकट, वाकडे के नीट देव जाणे. माझ्याकडनं जे सगळं वाङ्मयन प्रस्फुरण घडतंय ते सगळं आर्ष स्वरूपाचं आहे आणि माझ्या बोलण्याच्या मागे साक्षात श्री विठ्ठलेशाचा प्रसाद आहे. म्हणजे प्रसाद म्हणजे आबाल सुबोधता आणि भगवत प्रसादाने, भगवत कृपेने आरुष बोल आपल्या मुखारविंदातनं अभिव्यक्त होणं, याचं नाव आहे प्रसाद. एवढा त्या प्रसादाचा विस्तार करण्याचं कारण हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये काव्यातलाही प्रसाद गुण दिसून येतो आणि जो विठ्ठलाचा प्रसाद आहे तोही दिसून येतो. अभंग सोपा आहे. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी कळलं, निज देव नेणसी मुळी कोण कळलं, देवा नाही रूप देवा नाही नाव कळलं, देवा नाही गाव कोठे काही, पुढे काय, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. काय सांगण्यासारखं आहे, सगळा अर्थ सहज आहे. पण सहज जरी आपल्याला तो अर्थ वाटत असला तरी त्याच्या मागची जी तत्वज्ञानाची भूमिका आहे ती अत्यंत गहन स्वरूपाचं आहे. याचंच नाव काय, प्रासादिक वाङ्मय. म्हणून अशा प्रसाद गुण संपन्न हा अभंग असल्यामुळे प्रसाद गुण कशाला म्हणतात त्याचा मी विचार आपल्याला सांगितला. मानवी जीवनाची जी कृतकृत्यता आहे, मानवी जीवनाचं जे साफल्य आहे ते माणूस आपल्या बुद्धीने ठरवतो. प्रत्येकाच्या जीवनाची सफलता ही वेगळ्या वेगळ्या गोष्टीत आहे. कोणाला वाटतं नोकरी लागली की माझं जीवन सफल झालं, कोणाला वाटतं लग्न झालं की माझं जीवन सफल वाटतं. साधारणपणे लोकभावना अशी आहे, म्हणजे बहुतांश लोकांची भावना अशी आहे की स्वतःचं घर बांधलं की जीवनाचं साफल्य झालं. हे कशावरून,
तर तुम्ही एक सर्व्हे करा. आता निघाला तुम्ही घरी जायला, तर घरी जायला निघाल्यानंतर एक तुम्ही सर्व्हे करा आणि प्रत्येका घराचं नाव वाचत जा. आणि नाव जर वाचत गेला तर तुम्हाला जास्तीत जास्त घरांची नावं काय दिसतात? श्रमसाफल्य. म्हणजे माझ्या जीवनाची जी सफलता आहे ती कशात आहे? मी हे घर बांधलं ह्याच्यामध्ये माझ्या जीवनाची सफलता. पण याच्यामध्ये मानवी जीवनाची खरी सफलता नाहीये. मानवी जीवनाची खरी सफलता कशात आहे? आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सफळ झाला गे माये, आजी संसार सफळ झाला गे माये. पुढं पुढं सरका सर्वांनी, माग जागा राहिलेली नाही. सर्वांनी पुढे सरकून घ्या, पुढे सरकून घ्या. महिला मंडळ, पुरुष मंडळ. आजी संसार सुफळ झाला गे माये, कधी देखियले पाय विठोबाचे. विठोबाचे पाय बघितल्यानंतर आपल्या जीवनाला सफलता आहे. त्याच्यामध्येही बराच विचार आहे. संसार म्हणजे काय, त्याची सफलता म्हणजे काय. पण साधारण जर सांगायचं झालं तर विठ्ठलाच्या दर्शनामध्ये, भगवंताच्या दर्शनामध्ये आपल्या जीवनाची काय आहे? सफलता आहे. आणि हे एका साधकाने कीर्तन प्रवचनामध्ये ऐकलं होतं की देवप्राप्तीशिवाय आपलं जीवन सफल होणार नाही. आणि असा एक साधक या संतांच्या सांगाव्याप्रमाणे भगवत प्राप्ती करता प्रयत्न करत होता, यत्न करत होता, फिरत होता. पण त्याच्या त्या प्रयत्नांना यश काही मिळत नव्हतं. आणि अशा प्रयत्नांना यश न मिळणाऱ्या साधकाला, की जो भगवत प्राप्ती करता प्रयत्न करतोय पण प्रयत्न करूनही भगवत प्राप्ती ज्याला होत नाही, अशा साधकाला मातृहृदयाने मौली ज्ञानोबा पहिल्या चरणात उपदेश करतात. देव देव म्हणून व्यर्थ कापिरासी, देव देव म्हणून देव देव म्हणून व्यर्थ कापिरासी, देव देव म्हणून
प्रयत्न करतोय. कशा करता प्रयत्न करतोय? भगवत प्राप्ती करता प्रयत्न करतोय. पण भगवत प्राप्ती करता प्रयत्न करून सुद्धा त्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. त्या साधकाला मातृदयाने माऊली ज्ञानोबाराया सांगतायत, देव देव म्हणूनी व्यर्थ का फिरशी, निज देव नेणसी मुळी कोण. तू जे देव देव म्हणून जे फिरतोयस ते सगळं फिरणं कसं आहे? व्यर्थ आहे. आता आपण इथे कीर्तनाला आला आहात. का कीर्तनाला आलात? तुम्ही कशा करता आलात कीर्तनाला? काय कारण काय? हा, म्हणजे माणूस भगवत प्राप्ती व्हावी याच्याकरता कीर्तनाला येतो. समजा कीर्तनामध्ये भगवान नाही मिळाला, कुठे जातो? मंदिरात जातो. गावातल्या मंदिरात नाही मिळाला, अजून मोठ्या तीर्थक्षेत्रामध्ये जातो, हिमालयामध्ये जातो. म्हणजे भगवंताची प्राप्ती होण्याकरता माणूस सगळीकडे फिरत असतो. पण जे जे लोक भगवत प्राप्ती करता प्रयत्न करतात त्यापैकी बहुतांश लोकांना भगवंताची प्राप्ती होत नाही. हे मी सांगत नाही, भगवान सांगतायत. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. भगवान सांगतायत की एक तर परमार्थामध्ये लोक प्रवृत्त होत नाहीत, विरळेपणाने परमार्थामध्ये प्रवृत्त होतात. आणि परमार्थामध्ये जे विरळेपणाने प्रवृत्त होणारे लोक आहेत त्यापैकी सहस्र लोक प्रवृत्त झाले तर त्यापैकी एखाद्या माणसाला शेवटपर्यंत जाता येतं. आणि असे एक एक करून 1000 केले तर त्यापैकी एखाद्याला भगवंताची प्राप्ती होते. म्हणून परमार्थामध्ये जे भगवत प्राप्ती करता प्रयत्न करणारे आहेत त्यापैकी बहुतांश लोकांना भगवंताची प्राप्ती होत नाही. मग काय चुकतं? प्रयत्न, समजा एखादा आळशी आहे, भगवत प्राप्ती करता प्रयत्नच करत नाहीये, त्याला भगवंताची प्राप्ती न होणं जाणू शकतो. पण भगवत प्राप्ती करता प्रयत्न करणाऱ्यांना सुद्धा भगवंताची प्राप्ती होत नाही. त्याचं महत्वाचं कारण आहे, ज्या दिशेने प्रयत्न करायला पाहिजे त्या दिशेने ते प्रयत्न केले जात नाहीत. जिथे देव आहे तिथे देव शोधला पाहिजे. पण आपण देवाला कुठे शोधतो? जिथे तो नाही. खरं तर विठ्ठल सर्वत्र आहे, देव सर्वत्र आहे, पण त्याची विशेषत्वाने ज्या ठिकाणी अभिव्यक्ती होते अशा ठिकाणी त्याला शोधणं हे क्रमप्राप्त आहे. पण आपण देवाला तो जिथे विशेषत्वानं आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे ती जागा सोडून सगळीकडे शोधतो. एक दृष्टांत सांगतो. एक शिंपी होता आणि तो शिंपी संध्याकाळच्या वेळेला दुकानाच्या बाहेर शोधत होता काहीतरी. एक माणूस रस्त्याने तिथनं चालला होता. त्याने बघितलं की शिंपी दादा काहीतरी शोधतायत, पण त्याला कामाला जायची घाई होती म्हणून तो फक्त बघून पुढे गेला. पुन्हा तो परत आला. परत आल्यानंतर तो शिंपी शोधत होता. मग तो माणूस सद्गृहस्थ त्या शिंप्याकडे गेला आणि शिंपी दादांना विचारलं, शिंपी दादा काय शोधताय? ते म्हणाले, सुई शोधतोय. ही जर सुई मला सापडली नाही आणि मी जर कपडे शिवले नाहीत तर उद्या माझ्या घरातली चूल पेटणार नाहीत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मला ही सुई सापडलीच पाहिजे म्हणून मी शोधतोय. सद्गृहस्थ होता, सत्वशील होता, म्हणला मीही तुम्हाला मदत करतो. इतक्या वेळ तुमचे एका माणसाचे 2 डोळे शोधत होते, आता दोघांचे 4 डोळे शोधतील. पुन्हा त्यांनी तास दीड तास शोधलं. तास दीड तास शोधल्यानंतर त्यांना काही ती सुई सापडली नाही.
शेवटी कंटाळून त्या सद्गृहस्थांनी त्या शिंप्याला विचारलं की बाबा तुझी सुई हरवली कुठे? तो म्हणला दुकानात. मग इथे का शोधतो? म्हणला नगरपालिकेचा देवा बाहेर लागलाय म्हणून सुई मी बाहेर शोधतोय. मग सुई जर दुकानात हरवली आहे तर बाहेर शोधून कितीही जन्म आपण प्रयत्न केला तरी सापडणार नाही. त्याप्रमाणे भगवंताच्या अभिव्यक्तीचं जे विशेष स्थान आहे ते विशेष स्थान सोडून जर आपण भगवत प्राप्ती करता प्रयत्न केला तर तो योग्य ठरणार नाही. त्याचं कारण सांगतो की प्रयत्न ठीक आहे, पण प्रयत्नाबरोबर प्रयत्नाची दिशाही योग्य असायला पाहिजे. आता मला पुण्याला जायचंय, तर पुण्याला गेल्यानंतर आपण मुख्य रस्त्याला गेलो की उजवीकडे वळलं पाहिजे. उजवीकडे वळ की तासात 2 तासात मी पुण्याला जाईन. पण उजवीकडे वळायच्या ऐवजी जर मी डावीकडे वळलो तर किती किलोमीटर गेल्यानंतर पुण्याला जाईन? जाणार नाही. म्हणजे माझा प्रयत्न चालू आहे पण प्रयत्नाची दिशा ही योग्य नाही. म्हणून प्रयत्न करताना तो योग्य दिशेने प्रयत्न झाला पाहिजे, तरच भगवंताची प्राप्ती होऊ शकते. नाहीतर काय व्यर्थता आहे. परमार्थ व्यर्थ आहे. परमार्थ व्यर्थ आहे म्हणजे काय? खरं तर परमार्थ व्यर्थ होतो का नाही? काय वाटतं तुम्हाला? काय परमार्थ हा व्यर्थ होतो का नाही? प्रवास व्यर्थ होतो तसा परमार्थ व्यर्थ. पण गणित असं आहे की परमार्थाला व्यर्थता नाहीये. अथवा योगिनामेव कुले भवती धीमता. म्हणजे आपण केलेला परमार्थ व्यर्थ जात नाही, पण तो परमार्थ व्यर्थ आहे असं माऊली सांगतात. त्याचं कारण जे फळ पाहिजे ते फळ मिळत नाही. फळ मिळतं पण जे पाहिजे ते मिळत नाही. त्या उपनिषदामध्ये हा खूप सुंदर विचार आलाय कठोपनिषदामध्ये. जर तो परमार्थ करत असताना मध्ये जर त्याला काही अडथळा आला तर तो त्या कर्माच्या फळभोगाकरता स्वर्गादी त्याला प्राप्त होतात आणि ते प्राप्त होऊन ती फळाचं तो पूर्णता करतो. म्हणजे व्यर्थता म्हणजे काय? ज्याच्या करता तुम्ही प्रयत्न केला ते न मिळता दुसरं काहीतरी मिळणार. आता परीक्षेमध्ये अनेक मुलं प्रयत्न करतात, क्लास 1 पोस्ट करतात, मिळते क्लास 2 पोस्ट. मग प्रयत्न केलेले काय झाले? व्यर्थ झाले. म्हणजे ज्याच्या करता आपण प्रयत्न करतो ते फळ न मिळणं ही काय? प्रयत्नांची व्यर्थता आहे. श्री रामचंद्र प्रभूंचा जर विचार करायचा झाला तर ज्या वेळेला श्री रामचंद्र प्रभू आणि रावणाचं युद्ध सुरू होतं तर त्या युद्धामध्ये रामचंद्र प्रभू अनेक बाण त्या रावणाला मारत होते. पण रामप्रभूंचा नेम म्हणजे त्यांची जी बाण मारण्याची क्षमता त्याच्याबद्दल जगात त्यांची बरोबरी नाही कोणाची. एक पत्नी एक वचनी एक बाण्याशी रामप्रभू. पण असे रामप्रभू त्यांचा बाण रावणाला लागत होता. पण रावणाला बाण लागून सुद्धा रामचंद्र प्रभू काय म्हणत होते? माझे बाण हे निष्फल चाललेत, व्यर्थ चाललेत. म्हणजे बाण रावणाला मारलेला आहे, रावणाला लागला की तो सफल झाला नाही. बाण मारलाय कशा करता? रावणाचा प्राण जाण्याकरता मारलाय, पण त्याचा प्राण न जाता नुसता त्याला बाण लागत होता. म्हणून रामचंद्र प्रभू काय म्हणतात? माझे बाण हे व्यर्थ चालले. त्याप्रमाणे देवप्राप्ती करता आपण जो प्रयत्न करतो आहोत त्या देवप्राप्ती करता आपण केलेल्या प्रयत्नांनी जर देवाची प्राप्ती न होता स्वर्गादी लोकाची प्राप्ती झाली तर तो प्रयत्न कसा आहे? व्यर्थ आहे. म्हणून देव देव म्हणोनी व्यर्थ का फिरशी. जो तू परमार्थ करतोयस त्या परमार्थाचं तुला स्वर्गाधिकांचा सारखं महत् फळ मिळेल, पण ज्याच्या करता तू प्रयत्न करतोयस तो प्रयत्न तुझा व्यर्थ आहे. का? महाराज सांगतायत निज देव नेणसी मुळी कोण. देव आहे निज, पण तू शोधतोयस बाहेर. मग देव निज असताना जर तू देव बाहेर शोधत असशील तर तुला देव कितीही प्रयत्न केला तरी मिळणार नाही. अभंगांचं चिंतन कर, अर्थ लक्षात येणं महत्वाचं आहे आणि मग त्याच्या मागचं तत्व. आपण त्या शब्दाच्या अर्थाकडे न बघता नुसत्या तत्वाचा जर विचार करायला लागलो तर अभंग आपल्याला लक्षात परिपूर्ण कळत नाही. तर निज म्हणजे काय? तर निज हा शब्द मराठीमधला फार सुंदर आहे. त्या गाड्यांवरती पूर्वी लिहिलं असायचं निजी वाहन, पब्लिक कॅरियर आणि दुसरं काय? प्रायव्हेट कॅरियर. तर प्रायव्हेट कॅरियरवरती काय लिहिलं असतं? निजी वाहन. निजी म्हणजे स्वतःचं, जे लोकांचं नाही स्वतःच्या मालकीचं जे वाहन आहे त्याचं निज नाव असतं. मग हा देव कसा आहे? निज आहे. देव तुझ्या जवळ आहे
आणि देव तुझ्या जवळ असून सुद्धा तू देव कुठे शोधतोयस? बाहेर शोधतोयस. म्हणून तू देवप्राप्ती करता केलेला जो प्रयत्न आहे, जो खटाटोप आहे, तो व्यर्थ आहे. मग असं जेव्हा मौली ज्ञानोबा सांगतात तेव्हा तुम्ही काय सांगितलंय की भगवत प्राप्ती आजी संसार सुफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. विठोबाचे पाय म्हणजे विठोबाचं स्वरूप समजल्याशिवाय, प्राप्त झाल्याशिवाय जीवनाची कृतकृत्यता नाही, सार्थकता नाही. ठीक आहे, आम्ही प्रयत्न करतोय तो कसा आहे? व्यर्थ आहे. कसं आहे माहिती का, एखादी गोष्ट चूक आहे हे सांगायला काही अक्कल लागत नाही, पण चूक काढल्यानंतर बरोबर काय आहे हे सांगायला फार अक्कल लागते. एकदा एक चित्रकार आपल्या गुरूंकडे चित्रकला शिकला आणि चित्रकला शिकल्यानंतर त्यांनी एक चित्र काढलं आणि तो गुरूंना म्हटला की हे चित्र मला लोकांना दाखवायचं आहे. मग त्यांनी ते चित्र काढलं आणि चित्र काढून गावातल्या चौकामध्ये लिहून ठेवलं आणि त्याच्या खाली अशी सूचना लिहिली की हे चित्र चूक आहे का बरोबर आहे हे तुम्ही ह्याच्यावरती लिहावं. सकाळी तिथं ठेवून गेला चित्र तो, आणि चित्र ठेवून गेल्यानंतर संध्याकाळी आला तर हजारो लोकांनी चूक आहे चूक आहे चूक आहे असं लिहिलं होतं. त्याला दुःख झालं, आपण एवढं प्रयत्नपूर्वक हे चित्र काढलं आणि एकाही माणसाने याला बरोबर आहे असं म्हटलं नाही, सगळ्यांनी चूक 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 असं लिहिलं. तो त्याच्या गुरुकडे गेला. काय गुरु म्हटलं, आता तू म्हटला तेच चित्र दुसऱ्यांदा काढ आणि ते चित्र पुन्हा त्या चौकात नेऊन ठेव आणि त्याच्या खाली ही काय सूचना लिही की या चित्रामध्ये काय चूक आहे हे सांगावं. एकानेही त्याची चूक काढू शकला नाही. नुसतं चूक म्हणणं काहीच अक्कल लागत नाही, पण काय चूक आहे आणि त्याच्या मागचं काय बरोबर आहे हे सांगण्याकरता फार अक्कल लागते. मौली ज्ञानोबांनी त्या साधकाला काय सांगितलं की तुझा प्रयत्न व्यर्थ आहे, तू गाढव आहे म्हणायला काय अक्कल लागत नाही. त्या गाढवाचा गाढवपणा दूर करण्याकरता फार प्रयत्न लागतात. मग जेव्हा मौली ज्ञानोबा हे मातृहृदयाचे आहेत, त्या साधकाला सांगतायत की तुझा प्रयत्न हा व्यर्थ आहे, तुझा देव हा निज आहे. मग तो साधक पुन्हा मौली ज्ञानोबांना विचारतो, जर देव मला प्राप्त करून घ्यायचा असेल तर मला देवाचा पत्ता कळला पाहिजे, देव कसा दिसतो हे कळलं पाहिजे. त्याचं समजा एखाद्या माणसाला भेटा म्हणून सांगितलं तर भेटा म्हणून सांगितल्यानंतर त्याचा काहीतरी मोबाईल नंबर तरी पाहिजे ना आपल्याकडे. ना मोबाईल नंबर, कुठं राहतो काही पत्ता नाही, काहीच माहिती नाही, नुसतं तुम्ही त्याच्याकडे जा म्हणून सांगताय. मग तो साधक मौली ज्ञानोबांना विचारतो की तुम्ही सांगता की जीवनाची सफलता भगवत प्राप्तीशिवाय नाही आहे, माझा जो प्रयत्न चाललाय तो चुकीचा चाललाय, चुकीच्या दिशेने मी भरकटतोय. ठीक आहे, पण मला आता तुम्ही देवाला मला भेटायचंच आहे काही झालं तरी. मग देव मला भेटण्याकरता तुम्ही देव राहतो कुठे, देवाचं रूप कसं आहे, त्याचा रंग काय, हे मला तुम्ही कृपा करून सांगा. असं साधक जेव्हा मौली ज्ञानोबांना विचारतो तेव्हा मौली ज्ञानोबा भगवंताचा पत्ता काय, त्याचं रूप कसं आहे ते दुसऱ्या चरणात सांगतो. देवानाही रूप देवानाही नाम, देवानाही रूप देवानाही नाम, देवानाही रूप देवानाही रूप देवानाही नाम, देवानाही रूप देवानाही नाम, देवानाही रूप देवानाही नाम, देवानाही रूप देवानाही नाम, देवानाही गाव, देवानाही गाव कोठे काही, देवानाही रूप देवानाही गाव, देवानाही रूप देवानाही नाम, देवानाही देवानाही
काय, दिसतो कुठे, राहतो कुठे, असं जेव्हा तो साधक मौली ज्ञानोबारायांना विचारतो तेव्हा मौली ज्ञानोबाराय सांगतायत, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही. त्याला नामही नाही आहे, त्याला रूपही नाही आहे आणि त्याला गावही नाही आहे. याच्याविषयी बराच विस्तार सांगण्यासारखा आहे, थोडक्यात सांगून पण पुढे जाऊ. त्या निर्गुण निराकार चैतन्य स्वरूपाचा विचार करताना संत वाङ्मयात बराच त्याचा विचार सांगितला आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, ज्ञानानंत सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुणाचे, नाही रूप वर्ण नाही रूप वर्ण गुणाचे, नाही रूप वर्ण गुणाचे. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुणाचे, नाही रूप वर्ण गुणाचे, नाही रूप वर्ण गुणाचे, नाही रूप वर्ण गुणाचे. सत्य ज्ञानानंत ह्याचा विचार करायचा नाही. नाही रूप गुण वर्ण जेथे त्याला रूपही नाही, त्याला गुणही नाही, त्याला वर्णही नाही. देवाला रूप नाही हे बरं आहे का वाईट आहे? काय महाराज, देवाला रूप आहे बरं आहे का वाईट आहे? हा, का बरं आहे? त्याचं सांगतो कारण. भगवंताला जर रूप असेल तर भगवंत हा मिथ्या ठरेल. मौली ज्ञानोबाराय सांगतात, जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ, म्हणून ती चरण कमळ रखुमा देवी वरा विठ्ठलाचे. देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ, देवी वराचे भगवंताला रूप नाही हे बरं आहे. का बरं आहे? भगवंत जर देखणा झाला तर माऊली ज्ञानोबाराय सांगतात, जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ. पुढचं नको एवढाच विचार करू. स्वप्नीचे म्हणजे काय, मृगजळ म्हणजे काय, तर त्याचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर मिथ्या. कोण मिथ्या आहे? जे जे देखणं आहे ते ते सगळं मिथ्या आहे. व्यवहारामध्ये सगळं उलट आहे. व्यवहारामध्ये ते बिरबल आणि त्याची गोष्ट सांगतात, खरं आणि खोटं काय फरक काय? तो म्हणतो 4 बोटाचं. जे कानाने ऐकतो ते खोटं आणि जे डोळ्यांनी बघतो ते खरं. म्हणजे जे दृश्य आहे त्याला खरं असं आपण व्यवहारात समजतो. पण मौली ज्ञानोबाराय मात्र सांगतात, जे जे दृश्य असतं ते ते मिथ्या असतं. लोक असं म्हणतात
की विचारसागराची वृत्ती प्रभाकराची संत वाङ्मयाकरता काही आवश्यकता नाही. या संप्रदायाने म्हणजे साखरे महाराजांच्या घराण्याने स्पष्ट सांगायचं झालं तर हे विचारसागराच्या आणि वृत्ती प्रभाकराच्या कुबड्या या संत वाङ्मयाला लावल्या असं लोक बरंच बोलतात. खरं सांगू का, विचारसागर वृत्ती प्रभाकराचं काहीच गरज नाहीये, पण त्याच्या वाचून जर संत वाङ्मय कळलं तर हे विचारसागर वृत्ती प्रभाकर आनंद देतात का बोर होतं? सगळ्यात बोर आहे सांगतो तुम्हाला. विचार म्हणजे मी शिकूनही सांगतो की विचारसागर वृत्ती प्रभाकर अत्यंत कंटाळवाणे बोरिंग ग्रंथ आहेत. म्हणजे बोरिंग शिकायची आम्हाला हौस आहे का? शिकवायची तरी हौस आहे? अजिबात नाही. पण गंमत अशी आहे की संत वाङ्मय त्याच्याशिवाय समजत नाही. आमचं मुख्य काय, संत वाङ्मय हे मुख्य आहे. विचारसागर वृत्ती प्रभाकर हे गौण आहेत, पण त्याच्या वाचून त्या कळत नाही. ज्याप्रमाणे ते कबीरदास सांगतात की भगवंत आणि संत हे दोघं जर समोर उभे राहिले तर प्रथम नमन मी संतांना करेन. का? की संतांमुळे देव समजलाय मला म्हणून. त्याप्रमाणे संत वाङ्मय हे विचारसागर वृत्ती प्रभाकरामुळे समजतं म्हणून ते आमच्याकरता महत्वाचे आहेत. त्यांच्या वाचून जर समजलं असलं तर बरं झालं असतं, पण नाही समजू शकत. दृश्यत्व हा काय हेतू आहे, आणि अनुमान प्रमाणामध्ये सगळ्यात महत्वाची काय गोष्ट आहे, हेतू. हेतू जर सदहेतू असेल तर ते प्रमाण होतं, आणि सदहेतू जर हेत्वाभास असेल तर तो अनुमान धक्का होतो. अनुमान धक्का वेगळा आणि अनुमान प्रमाण वेगळं. एवढा विस्तार करण्याचं कारण एवढंच की दृश्यत्वात इति हेतो हो. जो पदार्थ दृश्य असतो, जो पदार्थ देखणा असतो, तो पदार्थ मिथ्या असतो. कसा असतो, काय असतो, तुम्ही आता ऐकणारे सगळे लोक आहेत त्यामुळे जास्त विस्तार करत नाही, कारण की पुढच्या चरणांचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणून देवाला रूप नाही हे बरं आहे. देवाला जर रूप असतं तर देव काय ठरला असता, मिथ्या ठरला असता, आणि देव मिथ्या ठरणं हे वेदाला मान्य नाही. म्हणून देवा नाही रूप. पुढे सांगतात देवा नाही नाव, रे रंग नाही रूप नाही वर्ण छाया, 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 निजाकार निरगुण रे निजाकार निज रूप सुचिर घुराया. नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण रे तू चिरघुराया. म्हणून त्या देवाला रूप नाहीये. पुढे सांगतात देवाला नावही नाहीये. माऊलींचं जे व्याकरण आहे, म्हणजे माऊलींना भाषा प्रभू का म्हणतात, तर माऊलींचं जे व्याकरण आहे ते माऊलींचं व्याकरण पाणिनी मुनींपेक्षा किंवा पतंजली मुनींपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. शब्दाच्या प्रवृत्तीचा विचार सांगताना पतंजली मुनी सांगतात शब्दानाम चतुष्टयी प्रवृत्ती. शब्दाची 4 प्रकारची प्रवृत्ती आहे, पण मौली ज्ञानोबा सांगतात शब्दाची 6 प्रकारची प्रवृत्ती आहे. नाम, रूप, संबंधू, जाती, क्रिया, भेदू, हा आकारासीच प्रवादू, वस्तूसी नाही. म्हणजे ही शब्दाची जी 6 प्रकारची प्रवृत्ती आहे ती आकाराला आहे, वस्तूला नाही. म्हणून भगवंताला काय नाहीये, नावही नाहीये. पुढे सांगतात देवा नाही गाव, कोठे आणि काही 2 संबोधन किंवा 2 विशेषण वापरतात. त्याला कुठेही गाव नाहीये आणि काहीही गाव नाहीये. त्याचं कारण काय, तर तुमचं गाव कोणतं आहे, कुठलं गाव आहे, पिंपळगाव. ठीक आहे, कारण तुम्ही इथे राहता म्हणून. माझं गाव कोणतं आहे, मी आळंदीचा आहे, कारण मी आळंदीला राहतो म्हणून. मग देवाला गाव का नाहीये, त्याचं कारण देव व्यापक आहे. देव इथे आहे आणि त्या ठिकाणी नाही असं जर आपल्याला सांगता आलं असतं तर
देवाचं एक गाव आहे असं आपल्याला सांगता आलं असतं, पण देव कसा आहे? व्यापक आहे. तुका म्हणे अकळ आहे सकळ व्यापक, आहे सकळ व्यापक, आहे सकळ व्यापक. तुका म्हणे अकळ आहे सकळ व्यापक, आहे सकळ व्यापक, आहे सकळ व्यापक. तुका म्हणे आहे सकळ व्यापक, आहे सकळ व्यापक, आहे सकळ व्यापक. तुका म्हणे आहे सकळ व्यापक, आहे सकळ व्यापक, आहे सकळ व्यापक. तुका म्हणे अकळ, त्याचा विचार करायचा नाही. दोन अर्थ आहेत. अकळ म्हणजे कळण्यास कठीण आणि दुसरा कला रहित, असे दोन्ही त्याचे भाव आहेत. पण आहे सकळ व्यापक, हे चैतन्य हा देव सर्वत्र व्यापक असल्यामुळे त्याला हे गाव आहे आणि हे गाव नाही असं आपण काही सांगता येत नाही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. देवा नाही रूप, देवा नाही गाव नाव, देवा नाही गाव कोठे काही. अभंगाचा भावार्थ झालेला आहे असं समजून आपण संप्रदायपूर्वक भजन करू आणि राहिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये राहिलेल्या एका चरणाचा अर्थ आणि या अभंगामध्ये ज्या काही थोड्याशा चिंतनीय गोष्टी आहेत त्यांचा विचार करून ही आपण सेवा पूर्ण करू. ज्याला देवानी 2 हात दिलेत आणि 1 तोंड दिलंय अशा सगळ्यांनी माझ्याबरोबर प्रेमपूर्वक भजन करायचंय. ज्याला हातही नाही आहेत आणि ज्याला तोंडही नाही आहे त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. विठोबा रखुमाई, 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 विठोबा ठीक. कसं माहिती का, म्हणणारे असल्यावर 3 चाली म्हणायला पाहिजे, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे जे म्हणणारे त्यांच्यावरती अन्याय करून आपण पुढे जाऊया. मग हे असं का घडतं की देव कुठे आहे हे न समजता आपण देवाला शोधतो म्हणून हे सगळं घडतं.
देवा नाही रूप, देवा नाही नाम, देवा नाही गाव, कोठे काही. माऊली ज्ञानोबा यांनी फार सुंदर विचार सांगितला आहे. गुरुवर्य महाराज आम्हाला नेहमी सांगतात की एखादं काम जेव्हा आपल्याला करायचं असेल तेव्हा ते काय काम आहे हे नीट समजून घेतलं पाहिजे. आणि काम काय आहे हे नीट समजून घेऊन जर आपण काम केलं तर ते काम व्यवस्थित होऊ शकतं. न समजता जर आपण त्या कामामध्ये प्रवृत्त झालो तर कामाचा बट्ट्याबोळ ठरलेला आहे. माऊली ज्ञानोबा सुद्धा सांगतात, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. कर्माचे डोळे ज्ञान आहे आणि कर्माचे डोळे हे ज्ञान जर निर्दोष असेल तरच कर्म व्यवस्थित घडतं. आपण देव प्राप्ती करता फिरतोय म्हणजे काय करतोय? कर्म करतोय. आणि ते कर्म आपलं व्यर्थ का चाललंय? त्या कर्माचं डोळे जे ज्ञान, देव कुठे आहे हे नीट माहीत नसताना जे देव शोधन आहे त्याच्यामुळे आपल्या प्रयत्नांना व्यर्थता आहे. म्हणून आपले प्रयत्न जर सफल व्हायचे असतील तर आपण नेमकं काय केलं पाहिजे ते महाराज शेवटच्या चरणात सांगतात. ज्ञानदेव देवा
बंदच ना. तुम्हाला जर खरोखर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे तर महाराज सांगतायत, मौली ज्ञानोबराय सांगतायत, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. आणि त्याला भजा म्हणजे काय, अखंडित सेवा करा त्याची. देव दुसरा तिसरा कोणीही नाहीये, आत्मा हाच देव आहे. मग आत्मा देव काय आहे त्याच्याकरता बराच विचार सांगता येण्यासारखा आहे. आता देव शोधायला जे लोक बाहेर पडतात त्यांनी पहिल्यांदा देव शब्दाचा अर्थ काय हे तरी जाणून घेतलं पाहिजे का. आता कोण प्रत्येक जण करतोय प्रयत्न. किती लोकांना देव शब्दाचा अर्थ माहिती आहे, म्हणजे श्रोत्यांपेक्षा कीर्तन करणाऱ्यांना किती लोकांना देव शब्दाची व्युत्पत्ती माहिती आहे, देव शब्दाचा अर्थ माहिती आहे. तर पहिल्यांदा देव शब्दाचा अर्थ जाणून घेतला पाहिजे आणि मग देव शोधायला बाहेर पडलं पाहिजे. तर देव शब्दाच्या व्युत्पत्तीच्या दृष्टीने जर आपण विचार करायला गेलो तर देव या शब्दामध्ये दिवू हा धातू आहे आणि दिवू या धातूचा अर्थ प्रकाश असा आहे. तर देव हा प्रकाश स्वरूप आहे, म्हणजे देव हा चित स्वरूप आहे, देव हा ज्ञान स्वरूप आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉन्शियसनेस किंवा मौली ज्ञानोबरायांचा आवडता शब्द प्रकाशे ते एकसरी संवित्ती हे. संवित शुद्ध ज्ञान, ज्ञातृज्ञेया विहीन नुसध असलेलं जे ज्ञान तो देव आहे. म्हणून देव म्हणजे प्रकाश आहे. मग आत्मा हाच देव आहे. त्याचं कारण आत्मा हा चित्स्वरूप स्वरूप आहे, आत्मा हा प्रकाश स्वरूप आहे आणि आत्मा हा प्रकाश स्वरूप असल्यामुळे तोच देव आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. त्या आत्मदेवाचंच तुम्ही भजन करा. भजन करा म्हणजे आत्मा 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 असं म्हणायचं असा अर्थ नाहीये. आत्म्याची सेवा करा. मग आत्म्याची सेवा करा तर कसं, त्याला रूप नाही, रंग नाही, काहीच नाही. सेवा करायची म्हणजे पाय तरी असले पाहिजेत ना त्याला. तो अनंगू, मुका, बहिरा. त्या ब्रह्माचं वर्णन करताना मौलींनी खूप सुंदर वर्णन केलंय. त्याला पाय नाही, डोळे नाही, ऐकू येत नाही, बहिरा सगळा. मग त्याची सेवा करायची कशी करायची. आम्हाला सेवा, तुमचा सेवा करायची काय करणार तुम्ही, पाय दाबणार. पाय पाहिजेत ना, ते पांगळा आत्मा कुठे फिरत नाही. मग त्या आत्म्याची सेवा करायचं म्हणजे काय तर मौली ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. म्हणजे काय, अखंडित सेवा करा त्याची. तुम्ही अखंडित सेवा करा. हे समजण्याकरता पुन्हा विचारसागरालाच शरण गेलं पाहिजे. त्या आत्म्याची अखंडित रीतीने सेवा करणं म्हणजे काय तर आत्म्याची अखंडित रीतीने सेवा करणं म्हणजे विजातीय प्रत्ययाकार वृत्ती प्रवाहाचा परित्याग करून सजातीय प्रत्ययाकार वृत्ती प्रवाह अखंड तैलधारावत सुरू ठेवणं, याचंच नाव आहे निधिध्यासन. आणि ह्या निधिध्यासनामध्ये काय अखंडितता आहे. तैलधारा असा शब्द वापरलाय. ते तुपाची धारा कशी आहे, थेंब 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 तुटक आहे, पण तेलाची धार कशी आहे, अखंड आहे. त्या निधिध्यासनामध्ये काय पाहिजे, अखंडता पाहिजे. विजातीय प्रत्याकार वृत्ती प्रवाहाचा परित्याग पाहिजे. सजातीय प्रत्याकार वृत्ती प्रवाहाचा अखंड स्रोत, अखंड धारा चालू पाहिजे. आणि त्या अखंड धारेचंच नाव काय, निधिध्यासन. म्हणून त्या आत्म्याची अखंडित सेवा करणं म्हणजेच काय करणं, निधिध्यासन करणं. आणि त्या अखंडित निधिध्यासनाचा जर तुम्ही अवलंब कराल तर देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. पहिल्यांदाच सांगितलं काय, देव हा निज आहे. म्हणजे काय, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. आत्मा हाच देव आहे आणि त्या आत्म्याचं निधिध्यासन करणं, सजातीय प्रत्याकार वृत्ती प्रवाह अखंड तैलधारावत ठेवणं, या साधनाचा जर तुम्ही अवलंब कराल तर तुम्हाला निश्चिततेने भगवंताची देवाची प्राप्ती होईल. तुमचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत असं मौलींनी सांगितलं. याचं नाव आहे प्रासादिकता. ऐकल्याबरोबर सगळं काही समजलं असं वाटतं, पण आपल्याला काही समजलेलं नसतं. म्हणून या प्रासादिक गुणसंपन्नतेने मौली ज्ञानोबरायांनी परमार्थामधल्या अत्यंत अंतरंग साधनांचा विचार सांगितलेला आहे. आता एक 2-3 गोष्टी चिंतनीय आहेत, वेळेची मर्यादा आहे म्हणून एक 2-3 गोष्टी चिंतनीय आहेत, त्यांचा विचार करून आपण ही सेवा पूर्ण करू. या अभंगाच्या 2ऱ्या चरणात मौली ज्ञानोबराय सांगतात, देवा नाही रूप, देवाला रूप नाही आहे. असं जर असेल तर आपण
कीर्तनाची सुरुवात कशाने केली? रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. देवा नाही रूप. आणि इकडे काय म्हणायचं? रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. कोण म्हणते? कोणाचा अभंग आहे हा? तुकाराम महाराजांनी वेगळं सांगितलं असतं, माऊलींनी वेगळं सांगितलं असतं, ठीक आहे, पण माऊलींचेच दोन्ही अभंग आहेत. मग देवाला रूप नाही हे खरं आहे का रूप पाहता लोचनी हे खरं आहे? पुढे काय सांगतात? देवा नाही नाव, देवाला नाव नाही. आणि दुसरं काय सांगतात तिथे? हरिमुखे म्हणा, 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 पुण्याची गणना पेन करी, पुण्याची गणना पेन करी, गणना पेन करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. इकडे काय म्हणायचं? देवाला नाव नाही. दुसरीकडे काय म्हणायचं? हरिमुखे म्हणा. मग देवाला नाव नाही हे खरं का हरिमुखे म्हणा हे खरं? तिसरं काय सांगितलं? देवा नाही गाव कोठे काही, देवाला गाव नाही. आणि माऊली काय सांगतात? माझे जीवीची आवडी, 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 माझे देवीची आवडी, माझे देवीची आवडी. पंढरपुरा पुरी, पंढरपुरा
माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले किंवा सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. एकदा म्हणायचं देवाला नाही गाव आणि दुसरीकडे काय म्हणायचं माझे जीवीची आवडी आणि पंढरपुरा नेन गुढी. मग काय खरंय रूप नाही हे खरं का रूप पाहता लोचनी खरं, नाव नाही हे खरं का हरिमुखे म्हणा हे खरं, गाव नाही हे खरं का पंढरपुरा नेन गुढी. सगळेच हा अभंग आणि हे 3 अभंग कोणाचे आहेत? मौली ज्ञानोबारायांचेच आहेत. आणि संत हे खरं बोलतात आणि खरं हे एक असतं 2 नसतं. मग ह्यातलं खरं काय याचा जर विचार करायला गेलो तर वारकरी संप्रदायाच्या स्वरूपाचा विचार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जगामधले काही संप्रदाय हे ऐकांतिक सगुणवादी आहेत तर काही संप्रदाय हे ऐकांतिक निर्गुणवादी आहेत. पण आपला जो वारकरी संप्रदाय आहे तो वारकरी संप्रदाय ऐकांतिक सगुणवादीही नाही आहे, ऐकांतिक निर्गुणवादीही नाही आहे. सगुण साकार चैतन्याच्या उपासनेतून, सगुण साकार चैतन्याच्या भक्तीतून निर्गुण निराकार सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती करून घेणारा हा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून या अभंगामध्ये जो सांगितलेला विचार आहे तो भगवंताच्या निर्गुण स्वरूपाचा विचार आहे. आणि बाकीचे जे 3 प्रमाण मी आपल्याला सांगितली तो विचार काय आहे? भगवंताच्या सगुण साकार स्वरूपाचा विचार आहे. आणि वरपंग रीतीने आपल्याला तो विरोध वाटत असला तरी सुद्धा तो विरोध नसून विरोधाभास आहे. आणि हे समजण्याकरता सगळ्यात शेवटी महत्वाचं संप्रदायपूर्वक अध्ययनाची आवश्यकता आहे. संप्रदायपूर्वक जर अध्ययन नसेल तर हे कदापि आपल्याला समजणार नाही. म्हणून मौली ज्ञानोबारायांनी त्या आत्मदेवाची प्रार्थना केलेली आहे. त्या आत्मदेवाची अखंडित सेवा म्हणजे त्या आत्मदेवाचं सतत निधिध्यासन करण्याचा जो केलेला उपदेश आहे तो आपण आपल्या अंगी बाणला पाहिजे. आणि या परमार्थामधलं अत्यंत अंतरंग साधन काय तर निधिध्यासन. पुढे तत्वम पदार्थादी शोधन आहेतच पण त्याच्यामधले अंतरंग साधनापैकी जे निधिध्यासन नावाचं जे साधन आहे त्या निधिध्यासन नावाच्या साधनाने आपण जर आत्मप्राप्ती करता प्रयत्न केला तर आपल्याला त्या आत्म्याची त्या चैतन्याची आपल्याला प्राप्ती होऊ शकते. म्हणून प्रत्येक साधकाने सगुण साकार चैतन्याची ज्याप्रमाणे भक्ती केली पाहिजे त्याप्रमाणे निधिध्यासनाची अत्यंत आवश्यकता आहे. आणि हे निधिध्यासन करून सरते शेवटी त्या सच्चिदानंद अद्वय स्वरूपाची प्राप्ती करून घेणं हे आपलं जीवनाचं कर्तव्य इति कर्तव्यता आहे. मौली ज्ञानोबारायांच्या चरणी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी ही प्रार्थना करायची की हे जे आत्मचिंतन आहे हे जे निधिध्यासन आहे हे आपल्या प्रत्येकाकडनं घडावं. आणि निधिध्यासन घडून सरते शेवटी आपली जी प्रयत्न आहेत आपली जी जीवन साधना आहे त्या जीवन साधनेला व्यर्थता येऊ नये. जीवन साधना जर सफल व्हायची असेल तर मौली ज्ञानोबारा सांगितल्याप्रमाणे आत्मदेवाचं भजन म्हणजेच आत्मदेवाचं निधिध्यासन घडणं हे आपल्याकडनं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे निधिध्यासन घडून आपली ही परमार्थ साधना फलीभूत सफल व्हावी अशी मौली ज्ञानोबारायांच्या चरणी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आपल्या सद्गुरूंच्या विषयी जी कृतज्ञता आहे ती आपण अभिव्यक्त करताय. कारण या कलियुगामध्ये या 21व्या शतकामध्ये कृतज्ञता नावाचा गुण अगदी लुप्त होत चाललाय. आपले सद्गुरू वेद आणि संत हे आपल्याला कायम वंदनीय आहेत. त्याचं कारण सांगताना सांगितलंय आदौ ज्ञान प्राप्त ये यावत जीवम त्रयोवंद्या वेदांतो गुरुरीश्वरा. का? आदौ ज्ञान प्राप्त ये आणि पश्चात कृतज्ञता दोष निवारणाय. म्हणून आपले सद्गुरू आपल्याला कायम वंदनीय आहेत आणि त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये वसत असलेली कृतज्ञता तुम्ही या स्वरूपाने अभिव्यक्त करता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला किती समजलं किती कळलं किती आपण शहाणे आहोत ह्याच्यापेक्षा आपण आपल्या सद्गुरूंच्या विषयी कृतज्ञ आहोत का नाही हे फार महत्वाचं आहे. किती सुंदर बोलतो किती काय बोलतो काही त्याची किंमत नाही. गंमत सांगतो तुम्हाला. कालच आमच्या ब्रह्मलीन मोहनराजे आमचे तीर्थरूप गुरुवर महाराजांचे शिष्य कालच ब्रह्मलीन झाले परवाच्या दिवशी. ते लखोजी राजे जाधव
माता जिजाऊचं जे वडील त्यांचे थेट 13वे वंशज होते. तर ते कीर्तन प्रवचन फार कमी करायचे, पण गुरूंच्या विषयी कृतज्ञता. आता काय गंमत आहे माहिती का, प्रत्येक जण गुरु होण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जण 4 दिवस आले की मला गुरु व्हायचं, पण शिष्य होण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. योग्य शिष्य झाल्याशिवाय गुरु होता येत नाही, पण शिष्य होण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. प्रत्येकाचा प्रयत्न काय, मी गुरु झालं पाहिजे. अरे गुरु होणं काही सोपं आहे का? असो, शांती ब्रह्मनाथ महाराजांनी त्या चिरंजीवी पदामध्ये फार सुंदर तो विचार सांगितलेला, त्या विस्ताराकडे मला जायचं नाही. म्हणून आपण आपल्या गुरूंच्या विषयी आपल्या मनामध्ये जी कृतज्ञता वसत आहे ती अभिव्यक्त करण्याच्या निमित्तानं हा आपण नाममहोत्सव साजरा करता. हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांच्याविषयी हे सगळं मी ऐकलं, मला खूप नवल वाटलं, आनंद झाला की साखरे महाराजांची जी परंपरा आहे, जी वेदांताची परंपरा आहे, ती फार त्याची पाळंमुळं फार खोल गेलेली आहेत, ती झिरपलेली आहे. आणि हे झिरपण्याचं काम यांच्यासारख्या महात्म्यांनी केलेलं आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून मी झालेली सेवा ही रुक्मिणी प्राणसंजीवन पाप श्री विठ्ठलेशाच्या चरणी, माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबा यांच्या चरणी, आणि ज्यांच्या निमित्तानं हा नाममहोत्सव सुरू आहे अशा बाळकृष्ण महाराजांच्या चरणी समर्पित करतो. या चिंतनामध्ये जे काही योग्य आहे, जे काही शास्त्र संवादी आहे ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे. जे शास्त्र विसंवादी आहे, असुष्ठू आहे, ते माझ्या या मडक्यातलं आहे, मनुष्यबुद्धीकृत दोषातलं आहे. आपण सर्व ज्ञाते श्रोते आहात. आनंद झाला मला, कारण की काय होतं, कीर्तनामध्ये वेदांत सांगायला लागले की लोक जांभया द्यायला लागतात. त्यामुळं आपण कानसेन म्हणजे वेदांत श्रवण करणारे श्रोते आहात, म्हणून आपल्यासमोर काही चिंतन सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ह्याच्यामध्ये काही चूक असण्याची संभवनीयता आहे, कारण की बोलण्याच्या ओघामध्ये बुद्धीमध्ये आलेल्या दुसऱ्या विचारांमुळे एखादा चुकीचा विचार अभिव्यक्त होण्याची शक्यता आहे. जर काही चुकीची म्हणजे शास्त्र विसंवादी जर काही अभिव्यक्त झाले असेल तर ते माझे आपण सर्व ज्ञाते निरक्षीर विवेक संपन्न श्रोते आहात. योग्य त्याचा स्वीकार व्हावा, योग्य माझं माझ्यापाशी ठेवावं, एवढं सांगून मी माझ्या चिंतनाला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. परमपूजनीय गुरुवर्य